आज आपण बघणार आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा ह्या धड्याचा पुढचा भाग। याच्या पहिलेचे जे पण भाग आहे ते मी अपलोड केलेले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण त्यामुळे काय होईल, जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुमचे कमेंट्स द्या, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। तर चला बघूया हा इतिहास लेखन पाश्चात्य परंपराचा पुढचा भाग। तर आपण आता बघणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा 1.1। ठीक आहे। इतिहासात उपलब्ध पुराव्यांची चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले। अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात। अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधनकाराला इतिहासकार असे म्हणतात। ठीक आहे। तर जे पण इतिहासामध्ये जे पण उपलब्ध झालेले सगळे पुरावे आहे त्यांचं चिकित्सापूर्व संशोधन केले जाते आणि भूतकाळात ज्या पण घटना घडून गेलेल्या आहे त्याची मांडणी केली जाते। तर ह्या संशोधन पद्धतीला आपण ह्या लेखनाच्या पद्धतीला आपण काय म्हटलंय, इतिहास लेखन। ठीक आहे। वेळोवेळी मिळालेले जे पण पुरावे आहेत त्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळाच्या घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो, इतिहास लेखन। आणि इतिहास लेखन जो करणारा आहे, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्याला आपण काय म्हणतो, इतिहासकार। अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते। इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते। निवडलेल्या घटना त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात। ठीक आहे। तर इतिहास काराला वाचकांपर्यंत जे जे पोहोचायचं आहे त्या हिशोबाने तो काय करतो, भूतकाळात ज्या पण घटना घडून गेलेल्या आहे त्यांची निवड करतो। आता त्याच्या विचारानुसार कुठल्या घटना महत्त्वाच्या आहे हे त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून ठरते। तर त्यांनी जे पण निवडलेल्या घटना आहे आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन आहे, ओके, त्यांनी निवडलेल्या घटना आणि त्याची वैचारिक दृष्टिकोन या गोष्टींवर इतिहासकाराच्या लेखकाची शैली निश्चित होते। जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही। वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी भासत होती। गृहचित्रांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या। आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो। ठीक आहे। तर प्राचीन काळामध्ये इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती। ठीक आहे। पण याचा अर्थ असा नाही की त्या लोकांना जी पण इतिहास ही परंपरा नव्हती, ओके, इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, पण याचा अर्थ असा नाही की त्या लोकांना भूतकाळाच्या झालेल्या घटना आहे यांची जाणीव नव्हती किंवा त्याबद्दल जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा नव्हती असं नाही आहे। तर प्राचीन काळामध्ये जे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी आहे, भूतकाळातल्या स्मृतींचे जतन, वडीलधाऱ्यांकडून जे पण ऐकलेले कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा संस्कृतीमध्ये होत्या। त्यांच्याद्वारे जी आहे पुढच्या पिढीला पूर्वजांच्या ज्या पण जीवन होत्या किंवा त्यांच्या ज्या पराक्रमाच्या गोष्टी होत्या या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जात होत्या। तर भूतकाळातील स्मृतींचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्यांचे कथन, गीते, पोवाडे,
गुहाचित्रे यांद्वारे स्मृतींचे जतन केले जात होते. ठीक आहे, संस्कृतीचे किंवा स्मृतींचे जतन केले जात होते. नंतर आधुनिक इतिहास लेखनामध्ये हे जी साधनी होती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेच इतिहासाची साधने झाली, म्हणजे इतिहास लिहिण्यासाठी उपयोगी असणारी साधने झाली या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर आपण 1.1 मध्ये काय बघितलंय की इतिहास लेखन म्हणजे काय. तर इतिहास लेखन म्हणजे जे पण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आहे त्यांच्या चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण म्हणतो इतिहास लेखन, आणि मांडणी करणाऱ्याला म्हणतो आपण इतिहासकार. ठीक आहे, नंतर आपण बघितले की लेखकाची शैली कुठल्या गोष्टी निश्चित करतात. तर लेखकांनी ज्या पण घटनांची निवड केलेली आहे, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची निवड केली आहे, आणि त्यांनी ह्या घटना निवडलेल्या घटनांची मांडणी करताना त्यांनी मांडलेला त्याचा वैचारिक दृष्टिकोन, ह्या गोष्टींवरनं इतिहासकाराच्या लेखनाची शैली दिसून येते. नंतर आपण बघितलं की जी पण भूतकाळातल्या गोष्टी होत्या, जे जुने लोक होते ते भूतकाळातले स्मृतींचे जतन करून ठेवत होते. वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्या, गीते, पोवाडे, गृहचित्रे यांच्याद्वारे स्मृतींचे जतन केले जात होते. आणि आधुनिक इतिहासामध्ये ह्याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहे, उपयोगी पडली आहे. तर आपल्याला माहिती आहे का, तर हे जे आहे हा एक शिलालेख आहे जो फ्रान्स येथील लुव्र ह्या संग्रहालयात ठेवलेला आहे. तर हा सगळ्यात प्राचीन असा शिलालेख आहे. ठीक आहे, या शिलालेखमध्ये तुम्हाला दिसतंय वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. ठीक आहे, इथे बघा ही सैनिकांची शिस्तबद्ध रांग आहे आणि त्याचं नेतृत्व करणारा हा सेनानी तुम्हाला इथे दिसत आहे. तर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सध्या परिस्थितीत म्हणता येईल. ठीक आहे, तर इतिहासाची ज्या पण घटना आहे त्यांची जी लिखित नोंद करण्याची जी सुरुवात झाली ही कुठनं झाली, मधल्या सुमेर संस्कृतीमधनं झाली. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करून देणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. ठीक आहे, तर सुमेर राज्यामध्ये मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये ही जी इतिहासाच्या ज्या घटना आहे त्यांच्या नोंदी घेण्याची सुरुवात झाली. तर हे नोंदी कशा घेतल्या जात होत्या, तर शिलालेखांमध्ये जतन केल्या जात होत्या. तर सुमेर राज्यामध्ये जे पण राजे होऊन गेले, त्यांच्यामध्ये जे पण संघर्ष वगैरे झाले, त्या सगळ्यांच्या ज्या कहाण्या आहेत ते तुम्हाला शिलालेखांमध्ये जतन करून ठेवलेले आहेत. तर अशा शिलालेखांमधला सगळ्यात प्राचीन शिलालेख सुमारे किती वर्षांपूर्वीचा आहे, तर 4500 वर्षांपूर्वी आहे, ज्याच्यामध्ये सुमेरमध्ये जे 2 राज्यांमध्ये झालेली जी युद्ध होती त्याची नोंद करून देणारा आहे. ठीक आहे, तर सध्या तो जो शिलालेख आहे तो फ्रान्समधल्या लुव्र ह्या संग्रहालयात ठेवलेला आहे. ओके, तर आपण काय बघितले इथे की फ्रान्समधील लुव्र ह्या संग्रहालयामध्ये सुमारे 4500 वर्षांपूर्वीचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. ठीक आहे, हा शिलालेख आहे. आणि हा जो सुमेर साम्राज्यातील जी राज्यांची युद्ध होती, संघर्ष होती, यांच्या नोंदी व योद्ध्यांची चित्रे ह्या शिलालेखावर कोरलेली आहेत. ठीक आहे, तर बघूया पुढचा पाठ. नंतर पुढचा पॉइंट आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचे 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. ठीक आहे, 4 वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. ठीक आहे, तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. तर ही जी पद्धत आहे ही कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे, वैज्ञानिक आहे
आणि याची जी सुरुवात केली जाते ती प्रश्नांची मांडणी करण्यापासून याची सुरुवात होते. या लेखन पद्धतीमध्ये काय होतं की सुयोग्य पद्धतीने प्रश्नांची मांडणी केल्या जाते, म्हणूनच आपण याला शास्त्रशुद्ध म्हणतो. नंतर दुसरी वैशिष्ट्य आहे की हे प्रश्न मानव केंद्रित असतात. ठीक आहे, म्हणजे माणसांचे ओरिएंटेड असतात, मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजांच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. ठीक आहे, तर आपण काय बघितलं की हे जे प्रश्न असतात हे प्रश्न पूर्णपणे मानव केंद्रित असतात. त्या काळामध्ये जे पण माणसांच्या कृती होत्या त्या कृतीसंबंधी हे प्रश्न असतात. ठीक आहे, या प्रश्नांमध्ये त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथांशी नसतो. म्हणूनच आपण ही जी पद्धत आहे ही याला शास्त्रशुद्ध पद्धत अशी म्हणतो. नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. ठीक आहे, तर हे जे पण प्रश्न आपण मांडले पहिले, तर ही प्रश्न शास्त्रशुद्ध प्रश्न मांडली. कशी मांडली गेली तर मानव केंद्रित प्रश्न मांडले जातात आणि त्याचे जे पण उत्तर आहे ह्या सगळ्या उत्तरांना त्यांचा पुराव्यांचा आधार असतो. ठीक आहे, सगळ्यांच्या उत्तरांचे पुरावे असले पाहिजे, पुरावे असतात, त्यांचा आधार असतो. आणि त्यामुळेच काय होते की इतिहासाची जी मांडणी आहे ती तर्कसुसंगत होते. ठीक आहे, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह असे पुरावे असल्याने त्याची मांडणी ही कशी असते, तर्कसंगत असते, तर्कसुसंगत असते. ठीक आहे, नंतर चौथा पॉईंट, मानवजातीचे भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. तर मानवाने जे पण भूतकाळामध्ये केलेल्या कृती आहे त्याच्या आधारे मानवाची जी वाटचाल आहे, म्हणजे मानवाचा जो प्रवास आहे, त्याची जी प्रगती आहे, ही प्रगतीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. तर वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपराची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. ईसपूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. ठीक आहे, तर ही जे आधुनिक इतिहास लेखन आहे त्याच्या परंपरा कुठनं स्टार्ट झाली तर ही ग्रीक इतिहासकारांच्या लेखनापासून स्टार्ट झाली. तर जो हिस्ट्री, आपण इतिहासाला जो हिस्ट्री हा शब्द म्हणतो, हिस्ट्री म्हणतो, तर हा शब्द कुठल्या भाषेतला आहे तर ग्रीक भाषेतला आहे. आणि हा ग्रीक भाषेतला शब्द प्रचलित कसं झाला तर 5व्या शतकामध्ये जो हिरोडोटस होता, हिरोडोटस ह्या ग्रीक इतिहासकाराने सगळ्यात पहिले त्याचं जे ग्रंथ लिहिला त्यांनी इतिहासावर, त्याला नाव दिलं होतं द हिस्ट्रीज. आणि त्या ग्रंथापासूनच हिस्ट्रीला म्हणजे इतिहासाला हिस्ट्री असं नाव पडलं, प्रचलित झालं. तर आपण बघितली आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये. पहिली काय तर ही पद्धत शास्त्रशुद्ध असते, प्रश्नांची मांडणी केल्या जाते. नंतर हे प्रश्न कसे असतात तर मानव केंद्रित असतात आणि मानवांच्या कृतींवर आधारित असतात. नंतर थर्ड पॉईंट आपण काय बघितलं की हे जे प्रश्न आहेत त्यांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असतात, त्याच्यामुळे इतिहासाची मांडणी कशी होते, सुसंगत होते. आणि नंतर चौथा वैशिष्ट्य म्हणजे ह्या इतिहासमध्ये जे मानवाची जी प्रगती आहे किंवा मानवाची वाटचाल आहे याचा वेध घेतला जातो. नंतर आपण बघितलं की हिस्ट्री हा शब्द जो आहे तो ग्रीक शब्द आहे. ग्रीक लोकांच्या इतिहास लेखनामध्ये याची मुळं आहेत. आणि सगळ्यात पहिले हा हेरोडोटस नावाचा जो ग्रीक इतिहासकार होता त्यांनी त्याचं जे ग्रंथ लिहिला इतिहासावर त्याला नाव दिलं द हिस्ट्रीज. याच्यापासून हिस्ट्री हा शब्द निर्माण झाला किंवा प्रचलित झाला. तर पुढचा पॉइंट आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन.
तर इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. ठीक आहे. तर 18व्या शतकापर्यंत जे युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान ह्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती झाली होती. पण नंतर हळूहळू जे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग जो आहे तो वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे हे शक्य आहे असे वैज्ञानिक लोकांना वाटू लागले, असं वाटू लागले. ठीक आहे. असे विचारवंतांना वाटू लागले. तर सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवे यांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो असे वाटू लागले. नंतर मग हे जे आहे पुढील काळामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये जे आहे इतिहास आणि इतिहास लेखन याविषयी भरपूर विचारमंथन झाले. जे अमेरिका युरोप येथे इतिहास आणि इतिहास लेखन यासंबंधी भरपूर विचारमंथन झाले आणि इतिहासाला जे आहे इतिहास ह्या वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. नंतर 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच महत्त्व दिले गेले होते. ठीक आहे. जे युरोपमध्ये 18व्या शतकाच्या आधी ईश्वराबद्दल चर्चा आणि त्याच्या संबंधीचं जे तत्त्वज्ञान आहे ह्या विषयांनाच फार महत्त्व होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॅटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. ठीक आहे. तर 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये सगळ्या विद्यापीठांमध्ये फक्त ईश्वरविषयक चर्चा आणि त्याच्याबद्दलचे तत्त्वज्ञान या विषयांनाच खूप महत्त्व होतं. पण नंतर हळूहळू या गोष्टी बदलत गेल्या आणि काय झालं, सन 1737 मध्ये जर्मनीमधली जी गॅटिंगेन युनिव्हर्सिटी होती किंवा गॅटिंगेन विद्यापीठ होतं तिथे एक स्वतंत्र इतिहासाचे जे स्थान आहे हे प्राप्त झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जर्मनीतल्या इतर विद्यापीठांमध्ये पण इतिहासाचा जे अभ्यास आहे ते चालू झाला. तर हा होता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनबद्दल. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं की 18व्या शतकामध्ये युरोपामध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रगती झाली होती. मग वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांना वाटू लागले. मग युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन यांच्यावरही खूप विचारमंथन झाले आणि नंतर इतिहास लेखनाला वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. ठीक आहे. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. आपण नंतर बघितलं की 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये काय होतं, ईश्वरविषयक चर्चा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाबद्दलच विचार होत होता. पण 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॅटिंगेन विद्यापीठामध्ये सगळ्यात प्रथम इतिहासाला स्वतंत्र स्थान दिलं गेलं, त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर हळूहळू जर्मनीमधील इतर विद्यापीठातही इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. तर आज आपण बघितलंय पहिल्या धड्यातलं पाश्चात्य परंपरा, 1.1 इतिहास लेखनाची परंपरा, 1.2 आधुनिक इतिहास लेखन, 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन. तर याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा. तर तोपर्यंत टेक केअर, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.